नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत माचनूर या ठिकाणी. माचनूर हे मंदिर सोलापूरपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरती आहे. आज इथे महाशिवरात्रीमध्ये भरपूर भाविकांची गर्दी आहे. तर चला बघूया आपण हे मंदिर कसं आहे ते. श्रावण महिन्यामध्ये इथे भाविक लाखोच्या संख्येत महिनाभर रेलचेल सुरू असते भाविकांची. तसेच महाशिवरात्रीला सुद्धा या मंदिरात लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित. यांनी नदीकाठी भव्य घाट बांधला होता. औरंगजेबच्या बादशाहचेही इथे बरेच महत्त्वाचे कामकाज चालायचे. माचनूरचा किल्ला तसेच शेजारील बेगमपूर गावातीलही किल्ला इथे खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये माचनूर हे मंदिर स्थित आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यात माचनूरमध्ये तसेच आसपासच्या परिसरात वावरत असत. त्या काळी त्यांचे वास्तव्य इथे झाले होते. भीमा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शेळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचनूरचे प्राचीन आहे ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख अजूनपर्यंत कुठेही केला नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते. कारण औरंगजेबच्या मंदिराजवळील किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न चालवले होते. भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यथा मोठी चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही. त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्या प्रदेशातील भुंगे व मधमाशा यांनी त्यांच्या सैन्याला सळो की पळो करून हुसकावून लावले. नंतर औरंगजेबाने सिद्धेश्वर मंदिराला 4000 रुपये वार्षिक वेतन देण्यात त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला 480 रुपये वर्षासन मिळते. त्या ऐतिहासिक घटनेबद्दल प्रचलित दंतकथेत औरंगजेबने शंकराचा उपकर्म करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्यानंतर नैवेद्याच्या ताटावरील कापड दूर करताच गोमांसाच्या जागी पांढरे फुले दिसल्याचा उल्लेख आहे. माणसाचा नूर पालटला म्हणून माचनूर असे नाव तयार झाले. जे काय तुम्हाला हे पाण्यामध्ये जे मंदिर दिसतं ते मंदिर